मूकनाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूया तहसील कार्यालयातील सेतू केंद्रासह इतर ठिकाणी दलालांची वाढलेली संख्या आणि त्यांचे वर्चस्व। दर्शकांनो, आपण जर एखाद्या कार्यालयात कोणतेही डॉक्युमेंट्स प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलो असता आपणास विलंब लागतो। अनेक महिने आणि वर्षानुवर्षे त्या प्रमाणपत्राची वाट पाहावी लागते। परंतु जर का आपण एखाद्या दलालाच्या माध्यमातून गेलो तर वेळेच्या अगोदर आपल्याला कोणतेही प्रमाणपत्र अगदी सहजासहजी घरपोच मिळते। यासाठी आपणास अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, हा भाग वेगळा। ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसे आहेत ते देऊ शकतात, परंतु गोरगरीब जनता, ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकरी अशा दलालांपासून त्रस्त आहे। कारण एखादे प्रमाणपत्र काढतो म्हटले की त्यांचे ठरलेले रेट असतात। सेतू केंद्रात सुद्धा तोच प्रकार आपणास पाहावयास मिळतो। मूल्य दरापेक्षा अतिरिक्त पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जाते। नुकताच आज सेतू केंद्रात एक घटना मूकनाईकच्या कॅमेऱ्यात कैद झाली। साखरा येथील अपंग महिला मागील 1.5 वर्षापासून प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात चक्रा मारत आहे, परंतु त्यांना अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही। अशा अनेक तक्रारी तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या तहसील कार्यालयामध्ये प्राप्त आहे, परंतु अद्याप तहसील कार्यालयाकडून या सेतू केंद्रावर कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही। या सेतू केंद्राची तपासणी करून हे संचालक बदलवून दुसरा संचालक नेमण्याची मागणी सुद्धा नागरिकांकडून अनेक वेळा झाली आहे। तहसील कार्यालय या सेतू केंद्रावर कोणत्या प्रकारची कार्यवाही करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। तर चला पाहूयात आज घडलेली एका अपंग महिलेसोबत एक दुर्दैवी घटना। किती चक्रा मारला तुम्ही? जिथे येतात हे म्हणते तिथे दिलेले फाईल आहे, निराधार विभागात गेले ते म्हणते तुम्ही पावती आणा। म्हणजे या लोकांचे फुटबॉल खेळत आहे। म्हणजे हे एक सामान्य लोक काय विषय सांगा निराधार आहे, याची अपंगाची सांगा, असं सांगा ना। हे 1.5 वर्ष होऊन यांना पगारासाठी अर्ज ऑनलाईन केला होता, तर यांनी पावती दिली नाही। मग पावती नसल्यामुळे हे आले इथं, तर हे म्हणे तुमची फाईल निराधार विभागात गेलेली आहे। निराधारवाल्यापाशी गेलो तर ते म्हणत आहे की तुम्ही पावती आणा। हे म्हणत आहे की आम्ही, म्हणजे असे 10-15 चक्रा झाल्या माझ्यासमोर। मी खूप वेळा यांना सांगितलं की तुम्ही पावती द्या त्यांना आणि त्यांचं काम होऊ द्या, ते शेवटी पावती दिलीच नाही यांनी। ते दिव्यांग आहेत? हा, ते दिव्यांग आहेत का? दिव्यांग आहे जी बाई। आता ही दिव्यांग बाई काय करू शकते? आता या काकूचं 1 वर्षापासून पगार हे नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे की पावती, हे म्हणत आहे की ते आमचं मालक नाही आहे। मग मालक नाही आहे तर मग पावती देणार कोणी? पावती कुणीतरी द्यायला पाहिजे ना। ते म्हणत आहे पावतीशिवाय आम्ही कुठं बघणार आहोत? म्हणजे याचे वाली कोण आहे, तहसीलचे वाली कोण आहे ते आम्हाला सांगा। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूकनाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।